चला मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण आदिवासी विभागाची एक जाहिरात आली आहे 416 जागांची. त्याबद्दल थोडक्यात ती जाहिरात पूर्ण तुम्हाला त्याची माहिती देतो. पगार आहे ना, एक 25 ते 30 हजार याचा असणार आहे सुरुवातीलाच. ते पुढे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. चौकीदार नावाचं एक पद आहे, याला आहे ना वॉचमॅन असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. गट ड चं पद आहे. सरळ सेवेची भरती आहे. TCS किंवा IBPS ही भरती घेऊ शकतं. आणि याचा अभ्यासक्रम वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आपण डिस्कस करूया. पात्रता 10वी पास आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. मग फॉर्म कधीपासून कधीपर्यंत काय, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघूया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं कोणा काढलेली आहे जाहिरात? आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक. नाशिकला आयुक्तांचं कार्यालय आहे आदिवासी विभागाच्या. तिथे मुख्यालय आहे आणि यांची वेबसाईट जी आहे tribal.maharashtra.gov.in. टोल फ्री क्रमांक सुद्धा 1800-267-0007 आहे. तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही वाटत असेल यांना विचारावं तर. सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड चं पद आहे. 27 एप्रिलची ही जाहिरात आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर वेगवेगळे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 वेगवेगळे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी, म्हणजे जिथे शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह आहेत त्या ठिकाणी चौकीदार नावाचं पद आहे. बघा, तुमचं आहे ना, या पदाचं आणखी एक सोपं सांगतो तुम्हाला. तुम्ही आज या पदावर सिलेक्ट झालात ना, तुम्हाला पुढे वेगवेगळ्या परीक्षांची तयारी सुद्धा करता येईल. तुम्ही एक तर ते वसतिगृह किंवा आश्रमशाळेवर चौकीदार असणार आहे, तुम्हाला थोडाफार अभ्यास बसल्या तिथे करता येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे ऑनलाईन अभ्यास होतोय, ऑफलाईन होतोय, आणि तिथलचे पदं भरण्यासाठी ही जाहिरात यांनी काढलेली आहे. या ठिकाणी ही वेबसाईटची लिंक आहे. तुम्हाला इथे TDCW ही लिंक दिलेली आहे. लिंकवरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो. आता बघा, कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. परीक्षेचं वेळापत्रक यांनी हे केलेलं आहे. 27/4/2026 दुपारी 3 वाजेपासून हे फॉर्म सुरू झाले आहे. 18/5/2026 पर्यंत, म्हणजे तुमच्याकडे एक 20 दिवस आहेत फॉर्म भरायला. तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता परीक्षेचा दिनांक यांनी काही दिलेला नाही. परीक्षा ऑनलाईन होणार आहे, म्हणून ही TCS किंवा IBPS घेईल असं आपण म्हणतोय. आणि हे संकेतस्थळ आहे, इथे तुम्हाला सगळे डिटेल्स येत राहतील. तुम्ही या संकेतस्थळाला आताही भेट देऊ शकतात. पुढे आता जागा कुठे कुठे बघा, 29 कार्यालय आहेत. जागेचं मी जास्त डिटेल जाणार नाही. मी PDF तुम्हाला आपल्या अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर टाकतो आहे. टेलिग्राम चॅनल जे आहे आपला अभ्यास कट्टा, बघा टेलिग्राम जॉईन करताना असं करा, टेलिग्रामवर आहे ना अभ्यास खाली अंडरस्कोर कट्टा असं सर्च करा. डायरेक्ट अभ्यास कट्टा सर्च कराल तर दुसरीकडे जॉईन व्हाल. ओके, तर इथे हे जे राजूरचं कार्यालय आहे अकोले तालुक्यामधलं अहिलानगर, इथलचं जे यांचं हे आहे, इथे तुम्हाला 15 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. इथलच्यासाठी 15,000 ते 47,600 S1 ची वेतन श्रेणी आहे, म्हणजे 25-30 हजारापर्यंत पगार तुम्हाला त्या ठिकाणी भेटतो. आता या ठिकाणी हे जे 15 पदं आहेत, मग यामध्ये अनुसूचित जातीचे 4, BJ1, B1, K2, विमाप्र 1, इतर मागासवर्ग 2, EWS 2, ACBC 2, अशी ही 15 पदं या ठिकाणी आहेत. मग त्यामध्ये सर्वसाधारण महिला वगैरे ते डिव्हायडेशन आहे. हे तुम्ही डिटेल बघू शकतात. सध्या फक्त मी कुठे किती पदं आहेत, धुळ्यामध्ये इथे 29 पदं आहे बघा, धुळे. मग या ठिकाणच्या याच्या अंतर्गतच्या जे वस्ती शाळा असतील किंवा आश्रमशाळा असेल, वसतिगृह आश्रमशाळा, तिथे तुम्हाला चान्स भेटणार आहे. इथे सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी तुम्हाला हे 29 पदं धुळ्यामधले दिसत आहेत. पुढे तळोदा आहे नंदुरबारमधलं, इथे 30 पदं आहेत. मग त्याच्या अंतर्गत जे वस्ती गृहे आश्रमशाळा असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथे सुद्धा जवळपास बहुतेक कॅटेगरीजला जागा आहेत या 30 पदांमध्ये तळोदा नंदुरबारला. पुढे प्रॉपर नाशिकसाठी 34 पदं दिसत आहेत तुम्हाला. मग ते नाशिक जिल्ह्यामधले वेगवेगळ्या आश्रमशाळा आणि हे तिथे तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. इथे 34 पदं आहेत. कॅटेगरी वाईज सुद्धा पदं तुम्ही बघता आहात या ठिकाणी. तुम्हाला PDF मध्ये डिटेल चेक करायचं आहे. अंध व्यक्ती फक्त अपात्र आहे, इतरांना सगळ्यांना इथे चान्स आहे, दिव्यांगांना सुद्धा. कारण दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षित जागा आहेत, अल्पदृष्टी वगैरे त्यांच्यासाठी, त्या डिटेलमध्ये तुम्ही बघू शकतात. पुढे 23 पदं आहे ना, नंदुरबारचा प्रकल्प, तिथे 23 पदं आणखी आहेत. आधी वरती एक आपण बघितलं कळवण नाशिक जे आहे तिथे 42 पदं आहे बघा. म्हणजे कळवण तालुक्यातले म्हणूया आपण, नाशिक कळवण तालुक्यामध्ये. आणि नाशिक तुम्हाला सांगतो, तुम्ही महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्यातले असाल ना, तुम्हाला कदाचित वाटत असेल अरे नाशिककडे जास्त दिसते, धुळे, नंदुरबार, जळगाव, पण नाशिक एवढा भारी जिल्हा आहे ना,
तुम्ही गडचिरोलीचे जरी असाल, तुम्ही नागपूरचे जरी असाल, नाशिकमध्ये या, तुम्ही बिंदास्त फॉर्म भरा. नाशिक लय भारी जिल्हा आहे. मी स्वतः इथे ग्रामसेवक म्हणून काम केलेलं आहे. यावल जिल्हा जळगाव 9 पदं रिक्त आहे या ठिकाणी, यावलला जिल्हा जळगावमध्ये. पुढे पुण्यातलं घोडेगाव जे आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये 26 पदं आहे. पुण्यात काम करायला भेटणार आहे तुम्हाला. पुणे जिल्हा. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातली पोरं इथे फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही भरा. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनी इतर कंपन्यांमध्ये कुठेतरी काम केल्यापेक्षा आणि ते हायकोर्टापेक्षा हे तुम्हाला याची पुढे भविष्यात तुमच्या जिल्ह्यात तुम्ही बदली होऊ शकते 2-4 वर्षाने. तसे चान्स आहेत, कारण की यांचे कार्यालय असणारच आहे. शहापूर ठाण्यामध्ये 19 पदं आहेत. थोडे तिकडचा पट्टा जो आहे, मुंबईकडचे पोरं इथे फॉर्म भरू शकतात, जवळ आहे. त्याच्यानंतर पेन, रायगड, कोकणामध्ये बघा 11 पदं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. कोकण ज्यांना आवडतं ते कोकणात जाऊ शकतात. त्यानंतर पुढे आणि ही कॉम्पिटिशन ना हायकोर्टाच्या तुलनेत वगैरे थोडी कमीच राहणार आहे, कारण पोरं जास्त लक्ष देत नाही. जसे हायकोर्टला कसे वेड्यासारखे फॉर्म भरले सगळ्यांनी, तसं इकडे तेवढं लक्ष देणार नाहीये. इथे तुम्हाला चान्स असणार आहे. तिकडच्या शिपायापेक्षा हे तर भारी पद आहे. जवार आणि गव्हर्नमेंट आहे ना, गव्हर्नमेंट आहे. जवाहरला या ठिकाणी 17 पदं आहेत पालघरमध्ये. मुंबईच्या जवळ आहे. डहाणूला 24 आहे. मुंबईच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी जॉब भेटतो आहे. डहाणू म्हणजे तुम्ही ते हायकोर्टात जे प्रॉपर हायकोर्टात गेल्यापेक्षा एखाद्याला जर हायकोर्टात कमी स्कोअर आला आहे त्यांना एक बेस्ट संधी आहे. आत्ताच सांगतोय मी, पॉझिटिव्ह घ्या फक्त. इथे 24 पदे डहाणू पालघर म्हणजे मुंबईला लागूनच आहे. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये बघा, पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर 5 पदं आहेत. सोलापूर, धाराशिव वगैरे लातूर पट्ट्यातले पोरं फॉर्म भरू शकतात. संभाजीनगरला 12 पदं या ठिकाणी आहेत. संभाजीनगरची 12 पदं आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पदं डिव्हाइड दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर पुसद, यवतमाळमध्ये सुद्धा 8 पदं आहे. विदर्भातली मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 19 पदं आहे बघा. अमरावती काही जणांना वाटेल अरे खूप कमी आहे. या कमीमध्येच हमी असते, कारण इथे ना कमी म्हणून लोक फॉर्म भरायला घाबरतात. त्याच्यामुळे इथे ना डेअरिंग करावी लागते. पुढचा मुद्दा किनवट, नांदेडला 2 पदं आहेत मराठवाड्यामध्ये. हिंगोलीला 2 पदं आहेत. त्याच्यानंतर अकोल्यामध्ये 13 पदं आहे बघा. विदर्भामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पदं आपल्याला दिसत आहेत. अकोल्याला या ठिकाणी 13 पदं तुम्ही बघतायत. पुढे यवतमाळ, पांढरकवडा 3 पदं आहेत. चंद्रपूरला सुद्धा 7 पदं आहेत. चिमूर, चंद्रपूर इथे सुद्धा 7 पदं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या कोपऱ्यापासून चांदा ते बांधापर्यंत त्या या जागा आहेत. या बघ, त्या नाशिक पुरत्या नाहीये. पुन्हा चंद्रपूर प्रकल्पासाठी 15 पदं आहेत. म्हणजे विदर्भातल्या पोरांना तिकडेच फॉर्म भरता येईल अशी ही चान्स या ठिकाणी आहे निश्चितपणे. गडचिरोलीला 9 पदं आहे. गडचिरोलीला आहेत. काय बघायचंय, आहेत कमी जरी असले तरी आहे. भामरागडला 5 पदं आहेत. प्रॉपरचे पोरं नक्कीच गडचिरोलीमधले या ठिकाणी फॉर्म भरतील. 5 पदं तिकडे आहे भामरागडला. त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये 5 पदं आहेत. वा. गोंदियामध्ये 16 पदं आहे. विषय खतम ना. प्रत्येकाला आपापल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला संधी आहे. म्हणजे विदर्भातले पोरं मुंबईकडे येणार नाही, मुंबईकडचे तिकडे जाणार नाही, पश्चिम महाराष्ट्रातले पोरं तिकडे जाणार नाही. ठीक आहे, इकडे कोल्हापूर, सातारा, सांगलीकडचे पोरं इकडे नाशिककडे जाऊ शकतात, त्यांना चान्स आहे. पण हे विदर्भातले तर विदर्भामध्ये तिकडेच गायब आहेत, त्यांना तिकडे संधी आहे. नागपूरला 8 पदं आहेत. तुम्ही तिकडे जोर लावा, बिंदास तुम्हाला संधी असणार आहे. तुमच्या भागात भेटलं चांगलं आहे. वर्ध्याला बघा 6 पदं वर्ध्याला आहे. किती? 6 पदं वर्ध्यामध्ये या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. आहेरी, गडचिरोली 2 पदं आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्ही रहिवासी असावेत महाराष्ट्राचे. तुमचं वय 1/4/26 तारखेला गणण्यात येईल. ओके. आता इथे खुले प्रवर्ग वयोमर्यादा बघा, कमीत कमी 18 वय आणि मॅक्झिमम 38 वय असलं पाहिजे. म्हणजे वयाचं सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सूट आहे. जनरलचे पोरं 38 पर्यंत फॉर्म भरू शकतात. म्हणजे काय पाहणं आहे, 10वी पासवर पेपर आहे, फॉर्म भरता येणार आहे. ज्यांचं वय होऊन गेलं आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीयांना 43 पर्यंत वयाची सूट आहे. वाव, संधी आहे, सोनं करावं लागणार आहे. पुढे तुम्हाला दिव्यांगांना 45, खेळाडूला 43, माजी सैनिकांना 45, अनाथांना 43, अंशकालीन पदवीधरांना उमेदवारांना 55 या सूट या ठिकाणी आहेत. आणि वेतन श्रेणी 15,000 ते 47,600, 10वी पास असले पाहिजेत. SSC बस ती पात्रता आहे. निवड कशी होणार, तर तुमचं परीक्षा होईल आणि त्यानुसार निवड होईल. बघा, निवडीची पद्धत फक्त मराठीमधून संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा होईल.
पण इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीतून येतील. परीक्षा तुमच्या जिल्ह्याच्या मुख्यालयी होईल. तुम्ही जो पत्ता दिला असेल तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पेपर होईल, ऑनलाईन पेपर होईल, त्या आधारे तुमची निवड होईल. 45% कमीत कमी गुण लागतील, म्हणजे 200 पैकी कमीत कमी 90 पडले पाहिजेत. त्याच्यावर पास व्हाल, सिलेक्शन नाही. कमीत कमी 90, मॅक्झिमम जेवढे घ्याल तेवढं चांगलंच आहे. पुढे कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. 4 ऑप्शन असतील, 2 गुण प्रत्येक प्रश्नाला असेल. पुढे याच्यामध्ये कोणतंही फिजिकल चाचणी नाही आहे, व्यावसायिक चाचणी नाही, काहीच नाही आहे, मुलाखत नाही आहे, काही नाही. तुमचं मराठी 50 प्रश्न, इंग्रजी 50 प्रश्न, GK 50 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 50 प्रश्न. सरळ तलाठीची वगैरे तयारी करणारे पोरांसाठी तर बेस्ट आहे. हायकोर्टाची क्लर्क सगळ्यांनी तयारी केली आहे ऑलरेडी. तुमच्यासाठी हे चांगलं आहे. 200 गुण आहे, 2 तासाचा पेपर असेल. सरळ दिलं आहे त्यांनी, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, लेखी परीक्षा 200 गुण, 120 मिनिटं. सरळ तुमच्यासमोर सगळं आहे. फीस म्हणाल मागासला 1000 रुपये, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, दुर्बल घटक यांना 900 रुपये फीस या ठिकाणी आहे. माजी सैनिकांना आणि दिव्यांग माजी सैनिकांना मात्र शुल्क नाही. पुढे स्वाक्षरी तुमची सगळी कॅपिटल लेटर्स मधली नसावी, लक्षात ठेवा. लहान लहान गोष्टी वाचून घ्या सगळी जाहिरात. मी सगळी जाहिरात या ठिकाणी येत नाहीये, बेसिक महत्वाचं घेतोय. हस्तलिखित एक घोषणा तुम्हाला द्यायची आहे, हे लिहून अपलोड करायचं आहे तुम्हाला. जसं दिलंय तसंच लिहा, अपलोड करा. ओके, घोषणापत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. स्वतःच्या हाताने लिहिलेलं असलं पाहिजे, मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. ओके, फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे ते वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ओके, तुम्हाला इथे त्याच्यावरून सरळ रजिस्ट्रेशनची लिंक येईल. त्याच्यामध्ये सगळं डिटेल भरायचं आहे, व्यवस्थित पेमेंट करायचं आहे आणि ते व्यवस्थित जतन करून ठेवायचं आहे. युजर ID, लॉग इन, पासवर्ड वगैरे सगळ्या गोष्टी, कोणता मेल आपण वापरतोय, काय वापरतो आहे, सगळ्या बाबी. हेल्प डेस्क नंबरसुद्धा आहेत, वेगवेगळे नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. मेल ID सुद्धा दिला आहे, तुम्हाला काही टेक्निकल अडचणी असतील तर. टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे. ओके, 27 एप्रिलचं या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि मला वाटतं तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. ज्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची धमक आहे त्यांच्यासाठी तर संधी आहे. रडणाऱ्यांनी रडत राहा, लढणाऱ्यांसाठी हे सगळं आहे. आणि परिपूर्ण बॅच तुमच्यासाठी मी आणली आहे. याच्यामधले तुम्हाला मॅक्झिमम रेकॉर्डेड सेशन याच्यामध्ये असतील, काही लाईव्ह सेशन सुद्धा मी घेईल. ओके, म्हणजे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह अशा स्वरूपाची बॅच असणार आहे. मराठी, इंग्लिश, GK, गणित, बुद्धिमत्ता, परफेक्ट कार्यक्रम वाजवूया. नोट्स तुम्हाला भेटतील, टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये येईल हळूहळू आणि तुमचं काम सोपं होईल. चला तर अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, पटकन जाऊन बॅचला जॉईन होऊन जा. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करायचा नाही. 86983312 तुम्हाला रिप्लाय येईल. अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी पहिलंच फोल्डर आहे हायकोर्टाचं, त्यामध्ये ही बॅच पब्लिश केली आपण. कोर्सेसमध्ये गेल्यावर हायकोर्टचं फोल्डरमध्ये ही बॅच पब्लिश केली, कारण मला माहिती आहे हायकोर्टवाले खूप सारे पोरं इकडे येणार आहे ज्यांना थोडा स्कोअर कमी आला आहे ते, आणि चांगल्या स्कोअर आल्याने सुद्धा इथे जॉईन व्हा. तुम्हाला एक गोष्ट, चौकीदारची तयारी करताना तुमचं पुढे आपोआप ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक सगळ्यांचा लेखीचा अभ्यास होऊन चाललाय तुमचा, हे लक्षात राहू द्या तुम्ही. ओके, चला सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.